श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. कर्म करणे म्हणजे आपल्याला जीवन जगताना पदोपदी शक्तीचा वापर करावा लागतो. आपल्या शरीरामध्ये आपण अनेक प्रकारच्या शक्ती वापरत असतो. स्मरणशक्ती, पचनशक्ती, स्नायूंची शक्ती, हालचाल करणारी शक्ती, अशा प्रकारे अनेक प्रकारच्या शक्ती आपण वापरून आपल्या या शरीराला हालचाल करण्याच्या अवस्थेमध्ये आणत असतो. कर्मशील अवस्था या शक्तींमुळे येते आणि आपले शरीर ज्या काही हालचाली करतं त्या हालचालींनाच आपण कर्म असे म्हणतो. गीतेमध्ये हाच कर्माचा अर्थ सांगितलेला आहे. या शक्तीच्या कर्मशील राहण्याच्या अवस्थेला पुष्कळ मर्यादा असतात. आजकाल स्थल, काल आणि परिस्थिती यांच्या देखील मर्यादा आहेत. म्हणजे कर्म म्हटलं की मर्यादा आली. एका शक्तीला मर्यादा नाही आणि ती म्हणजे स्मरणशक्ती, स्मृती. मला जी काही स्मृती आहे ती कधीच विसरायची नाही. ती माझी स्मृती तिन्ही अवस्थांमध्ये म्हणजे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थांमध्ये माझी स्मृती जी आहे ती जशीच्या तशी असते. आपण जे काही कर्म करतो त्या कर्माला अनेक प्रकारची बंधनं असतात. आपल्या देहाचं बंधन असतं, मनाचं बंधन असतं, आपल्या शिक्षणाचं, विद्येचं बंधन असतं, समाजाचं बंधन असतं. अशा कितीतरी बंधनांच्या अवस्थेमध्ये आपल्याला कर्म करावं लागतं. माणसाला बंधनं नको असतात. मग ती कशी बरे काढता येतील? कृष्णमूर्ती म्हणतात की माझं कार्य काय आहे तर माणसाला मनाने पूर्णपणे स्वतंत्र करणं हे माझं कार्य आहे. माणसांच्या मनावर अनेक संस्कार असतात, ते सगळे नाहीसे करायचे. शक्ती जेव्हा कार्य करते तेव्हा ते कर्म बनतं. तर या शक्तीला आलेलं हे जे व्यक्त स्वरूप असतं ते काढून टाकायचं आणि तिला तिचं मूळचं शांत स्वरूप जर दिलं तर आपोआपच ही सगळी बंधनं नाहीशी होतात. हे आपल्याला केवळ ज्ञानानेच करता येतं आणि म्हणून ज्ञानाला अग्नी असं म्हटलेलं आहे. ज्ञानाग्निही सर्व कर्माणि भस्मसात कुरुते, हा असा अर्थ त्याचा आहे. आता आपण या अध्यायातला पुढचा 19वा श्लोक पाहूया. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्पवर्जिताः ज्ञानाग्निदग्धकर्माणं तमाहु पंडितं बुधाः. आता याचा अर्थ आपण बघूया. ज्याचे प्रयत्न इंद्रिय तृप्तीच्या इच्छेच्या विरहित असतात असा माणूस पूर्णपणे ज्ञानामध्ये स्थित आहे असं समजावं. साधू पुरुषांच्या मते या प्रकारे कर्म करणाऱ्या मनुष्याचे
कर्मफल अग्निरूपी पूर्ण ज्ञानाद्वारे जळून भस्म होते. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना, विवेकी पुरुषाची सर्व कर्मे, काम आणि विषयाची इच्छा, त्याचे कारण या सगळ्याच गोष्टी संकल्पविरहित असतात. त्या ज्ञानरूपी अग्नीमुळे त्याची सर्व कर्मे जळून जातात. अशाच पुरुषाला ब्रह्मवेत्ते जी असतात ते खरा पंडित असं म्हणतात. इथे समारंभ असा शब्द वापरलेला आहे. समारंभ याचा अर्थ कुठल्याही कार्याचा आरंभ करणे, आणि कामसंकल्प वर्जिताः म्हणजे कामवासना आणि मनामध्ये येणारे संकल्प, म्हणजे ते काम करण्याची जी उर्मी आहे, ज्याला आपण विल पॉवर असं म्हणतो. महाराज म्हणतात, वासना ज्या असतात त्या मनुष्याला त्रास देत नाहीत, परंतु वासना तृप्त व्हाव्यात ही जी काही उर्मी आपल्याला येते ती त्रासदायक असते. आपल्या मनामध्ये अनेक वासना येतातच, पण त्या नुसत्या येतात आणि जातात. त्यांना बाहेर पडायला मार्ग असला तर त्या बाहेर पडतात, पण त्यांना काही वेळेला बाहेर पडायला मार्ग सापडत नाही. अशा वासना तृप्त कराव्या म्हणून आपल्या मनामध्ये उर्मी निर्माण होतात, आणि या उर्मी माणसाला त्या मार्गाला ढकलतात. कुठल्या? तर आपण त्या वासना पूर्ण करण्याच्या मागे लागतो. वासना तृप्त होण्यासाठी आपल्याला संकल्पाची जोड द्यावी लागते, आणि आलेल्या उर्मी ज्ञानानेच नाहीशा होतात असं गीतेचं म्हणणं आहे. आपलं ज्ञान या संकल्पाचं आणि उर्मींचं जे कार्यस्वरूप आहे तेच नाहीसं करतं, आणि म्हणून ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते किंवा ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम असं जे म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा की हा जो ज्ञानरूपी अग्नी आहे तो आपल्या मनातल्या या सगळ्या वासना जाळून टाकतो, नाहीशा करतो. मनामध्ये वासना येतात राहतात, पण तृप्त झाली तरी छान नाही झाली तरी छान झाली अशी त्याच्या मनाची स्थिती होते. आणि मग अशा माणसांना त्याच्या वासना तृप्त झाल्या काय किंवा नाही झाल्या काय त्याला त्याचं काहीच वाटेनासं होतं. सुख दुःखे समे कृत्वा अशी जी भगवंताने सांगितलेली अवस्था आहे, ती अवस्था प्रपंचामध्ये प्राप्त होणं म्हणजे वासना असून नसल्यासारखं राहणं. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणन म्हणजे अशा माणसांच्या उर्मीच वासनांच्या नाहीशा होतात. हे मला पाहिजे किंवा अमुक मला हवं ते नको, हे जे हवं नको पण आहे तेच मनुष्याला कर्म करण्याला प्रवृत्त करतं, आणि या उर्मी ज्या येतात त्या माणसाला शांत राहू देत नाहीत. गीतेचा सगळा भर जो काही आहे तो कर्माचा हा जो आग्रह आहे तो कसा नसावा हे सांगण्यामध्ये आहे. मीपणा जितका तीव्र तितका हा आग्रह तीव्र असतो. मीपणा नाहीसा केला की आपोआपच अहंकार नाहीसा होतो, आणि अहंकार का नाहीसा करायचा तर आग्रह हे त्या अहंकाराचं दृश्य स्वरूप असतं. एकाच गोष्टीमध्ये आपल्याला आग्रह नसावा. कुठल्या? की तू हवा आहेस, बाकी मला काही असो किंवा नसो, हा आग्रह मात्र आपल्याला हवाच हवा. बाकी सगळ्याच गोष्टींचा आग्रह आपल्या आयुष्यामध्ये नसावा. महाराज एक फार सुंदर उदाहरण देतात. एका श्रीमंत मुलीचं लग्न अगदीच गरीब कुटुंबातल्या मुलाशी झालं. त्या परिस्थितीमध्ये ती
राहू लागली. काही दिवसांनी तिला कुणीतरी विचारलं, का गं, तुला बरं वाटतं का? तर ती म्हणाली, मी ज्या कुटुंबामध्ये वाढले होते तिथे तर भरपूर श्रीमंती होती, परंतु तसंच वातावरण इथं असावं असं काही मला वाटत नाही आणि माझा तसा आग्रहही नाही. मिळालं तर आनंद आहे आणि नाही जरी मिळालं तरी मला काही तक्रार नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये मी आनंदात आहे. अशी भूमिका ज्याला ठेवता येते तोच खरा ज्ञानी समजावा. ही ज्ञानाची भूमिका आहे. अमुक एक गोष्ट व्हावी असा आग्रह नाही आणि जे वाट्याला आलेलं आहे त्याबद्दल तक्रार नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख नाही. प्रपंचाची पार्श्वभूमी आपण अशीच ठेवावी. त्याच्या स्मरणाला मात्र हा नियम लागू नाही, कारण जो भगवंत परमात्मा अनंत आहे त्याचं स्मरण देखील आपण अनंत करावं. त्याला मात्र अंत नाही, त्याला स्थल काळाची मर्यादा नाही. आणि म्हणून नामस्मरण ही एकच गोष्ट अशी आहे जी आपण कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी आणि कितीही करू शकतो. बाकी सगळ्या गोष्टीला मर्यादा आहेत, परंतु भगवंताचं स्मरण करणं, त्याचं नाम घेणं याला मात्र कुठल्याही मर्यादा नाहीत. आता आपण ओवी क्रमांक 103 बघूया. जया पुरुषाच्या ठाई कर्माचा तरी खेदू नाही, परी फलापेक्षा काही संचरेना. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, ज्या पुरुषाच्या मनामध्ये कर्म झालं तरी खेद उत्पन्न होत नाही आणि कर्म झालं नाही आणि म्हणूनही खेद उत्पन्न होत नाही, त्याचा कुठल्याच प्रकारचा आग्रह नाही. अमुकच व्हावं किंवा अमुक होऊ नये असा कुठलाच आग्रह त्याचा नाही. देह कर्म करण्यासाठीच असतो, पण अमुक एक कर्म माझ्याकडून व्हावं हा आग्रह नसावा. आग्रह करणं हे मीपणाचं लक्षण आहे. सत्पुरुषांचं म्हणणं असं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये आपण भगवंत घालावा आणि म्हणावं, तुझ्या मनात असेल तर होऊ दे. म्हणजे आपला आग्रह राहत नाही. आपण भगवंताला असं म्हणावं की माझ्या मनामध्ये अमुक अमुक व्हावं असं आहे खरं, पण ते तसंच व्हावं असा मात्र आग्रह नाही. हे देवा, हे सद्गुरू, तुम्ही कराल तसं. याचा अर्थ आपण सतत मनामध्ये भगवंताचं अधिष्ठान ठेवून राहिलं पाहिजे. आणि म्हणून शंकराचार्य म्हणतात, आपण करत असलेल्या कर्माला अनुसंधानाची किंवा भगवंताच्या स्मरणाची जोड द्यावी, म्हणजे मग आपल्याला सुखदुःखाची बाधा होणार नाही. समजा तुमची मुलगी वयात आलेली आहे आणि तिचं लग्न होत नाही. प्रयत्न करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे, पण यश मिळणं किंवा न मिळणं, तिचं लग्न ठरणं किंवा न ठरणं या गोष्टी आपल्या हातात नाहीत. झालं तरी वाहवा आणि नाही झालं तरी वाहवा. याच गोष्टी आपण आपल्या मृत्यूबद्दल सुद्धा अशाच ठेवाव्या. आपण आपला बाडबिस्तरा आवरून बांधून तयारीत राहावं. जेव्हा त्याचं बोलवणं येईल तेव्हा थांबू नये आणि मागे वळून सुद्धा पाहू नये. परंतु बोलवणं आलं नाही म्हणून उगाच घाईसुद्धा करू नये. परंतु मरणाला सामोरं जाताना मात्र आपण अत्यंत आनंदाने सामोरं जावं. घाबरण्याचं काहीच कारण नाही, कारण मरण येणं हा भगवंताकडे जाण्याचा सोहळा आहे. शरीर थकलं आहे, रोग त्रास देत आहेत, आपलं जगणं अवघड झालेलं आहे, असं असून सुद्धा आनंदात राहणं हे फार कठीण आहे.
परी फलापेक्षा काही संचरेना. संचार म्हणजे कुणीतरी त्या देहाचा ताबा घेतं आणि याच्या मनामध्ये त्या कर्माच्या फळाची आशाच नसल्यामुळे ते त्याच्या देहाचा ताबा घेऊ शकत नाही. याचं कारण असं आहे की त्याचं समाधान जे असतं ते फळ मिळण्यावर अवलंबून नसतं. भगवंताशी संबंध जोडणं यावरच ते अवलंबून असतं. महाराज एक सुंदर दृष्टांत देतात. ते म्हणतात, एका मुलीचं लग्न ठरायचं होतं. एका शहरामध्ये एक चांगला मुलगा होता. त्याला पाहण्यासाठी म्हणून त्याचे वडील त्या शहरामध्ये गेले. आता महाराज काय म्हणतात, आपण मुलगी पाहायला आलोय, मुलगा पाहायला आलोय, तर आपण अगोदर ते काम करायचं का गाव बघत बसायचं? आणि म्हणून ते म्हणतात की आपण ज्या कामासाठी आलेलो आहोत ते काम अगोदर करणं महत्त्वाचं आहे. ते झाल्यानंतर मग आपल्याला गाव पाहत बसणं हे ठीक आहे. तसं आपण या जगामध्ये जे काही आलेलो आहोत, आपला हा जो काही जन्म झालेला आहे तो भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी झालेला आहे. आणि ते सोडून आपण जर बाकीच गोष्टी करत बसलो, तर गाव पाहत बसलो आणि मुलगी पाहायचं राहूनच गेलं असं होईल, असं महाराज म्हणतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.